राज्यात अल्पवयीन मुलींवरचे अत्याचार सुरूच आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातल्या हातुनूर गावाजवळ असलेल्या एका वारकरी आश्रमाच्या बाबानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणी संबंधित बाबावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। मात्र तो ज्या ठिकाणी आश्रम चालवायचा आणि ज्या ठिकाणी मुलींवरती अत्याचार करायचा त्या ठिकाणी मी आलेलो आहे। अत्यंत दुर्गम आणि मानवी वस्तीपासून दूर असलेल्या ठिकाणी हा आश्रम बनवण्यात आला होता। ज्या आश्रमात मी जातोय त्या ठिकाणी असं खच्च पाणी साचलेलं आहे आणि ताराचं कंपाऊंड करून हे आश्रम तयार करण्यात आलं होतं आणि या आश्रमामध्ये दिवसा सुद्धा यायला भीती वाटावी अशा स्वरूपाचं हे आश्रम आहे। आता आपण बघू शकता की आश्रमामध्ये आल्यानंतर या ठिकाणी ही छोटीशी भिंत तयार करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरती पाचट टाकून या ठिकाणी हे जे घर आहे ते बनवण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी हा बाबा तब्बल 10 ते 15 मुलींना घेऊन राहायचा। त्यांना वारकरी शिक्षण देत असल्याच्या नावाखाली त्या मुलींना या ठिकाणी ठेवायचा। आता आपण ही जी समोर खोली बघत आहोत याच खोलीमध्ये हा बाबा या अल्पवयीन मुलींसोबत राहत होता। आपण हा जो सगळा परिसर बघताय इथं टाळ आहेत, माईक आहेत, इकडं साधू संतांचा देव्हारा सुद्धा तयार करण्यात आलेला आहे आणि हाच जो एक आसरा तयार करण्यात आला होता याच ठिकाणी हा बाबा या मुलींना घेऊन राहत होता। आपण बघू शकता की इकडे काही साहित्य सामान पडलेला पाहायला मिळतंय आणि याच परिसरामध्ये खाली जमिनीवरती त्या मुली झोपायच्या आणि या ठिकाणी एक पार्टिशन करण्यात आलेलं आहे। पार्टिशनच्या समोरच्या बाजूला जो कॉट आहे आणि वरून मच्छरदाणी बांधण्यात आलेली आहे त्या ठिकाणी हा स्वतः बाबा झोपायचा आणि रात्री उशीर झाल्यानंतर इथं शेजारीच झोपलेल्या एका मुलींना हा बाबा पाय दाबण्यासाठी सेवा करण्यासाठी म्हणून बोलवायचा आणि त्याच वेळेला त्या मुलींवरती बलात्कार सुद्धा करायचा। या प्रकरणामध्ये एका मुलीवर बलात्कार झाल्याची आणि एका मुलीचा विनयभंग झाल्याची तक्रार सध्या समोर आलेली आहे। कन्नड पोलिसांनी या बाबाला अटक सुद्धा केलेली आहे। मात्र ही आपण आश्रमाची अवस्था बघू शकता, वरती खोपट टाकून हे आश्रम तयार करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी या मुलींना वारकरी शिक्षण कथित पद्धतीने दिलं जात होतं आणि प्रत्येक मुलीकडून वर्षाकाठी 10,000 रुपयाची फीस हा बाबा जमा करायचा। इतकंच नाही तर या मुलींकडून हा बाबा इथली स्वयंपाकाची कामं असतील किंवा भिक्षा सुद्धा मागून आणायला लावायचा। आता इथून जेव्हा आपण बाहेर निघतो त्यावेळेला इकडे या आश्रमाचं स्वयंपाकघर आहे। आपण बघू शकता की असा जंगल असल्यासारखा हा सगळा परिसर आहे। झाडं झुडपं या ठिकाणी आहेत। विंचू काड्याची सुद्धा भीती जी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। सगळीकडे चिखल झालेला आहे। मात्र अशा परिस्थितीत हा बाबा या मुलींना या ठिकाणी घेऊन राहायचा। इकडे जर आपण बघितलं तर सध्या पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे। ही चूल आहे ज्या ठिकाणी स्वयंपाक केला जायचा, पाणी तापवलं जायचं मुलींच्या आंघोळीसाठी आणि ही जर आपण इथं चप्पल बघितली तर ह्या मुलींच्या चप्पल आणि आतमध्ये काही कपडे सुद्धा पडलेले पाहायला मिळतात। ही घटना समोर आल्याच्या नंतर हे सगळे मुलींचे नातेवाईक धावत पळत या आश्रमात आले आणि आपल्या मुलींना घेऊन ते गावी निघून गेलेले आहेत। इकडल्या जर बाजूला बघितलं तर ह्या चिमुरड्या मुलींचे कपडे या ठिकाणी पडलेले असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे। वारकरी शिक्षण मिळावं यासाठी या मुलींना या ठिकाणी ठेवलं जायचं। मात्र या मुलींच्या हतबलतेचा, असहाय्यतेचा गैरफायदा या बाबाने घेतला आणि मुलींवरती बलात्कार सुद्धा केला असल्याचं घटना समोर आलेली आहे। इकडल्या जर बाजूला बघितलं आपण तर ही पत्र्याची खोली बनवलेली आहे। खालून सगळा भाग जो आहे तो उचकटलेला दिसतोय। त्या ठिकाणाहून साप, विंचू सुद्धा आतमध्ये येऊ शकतात। अशा धोकादायक परिस्थितीत हा बाबा या मुलींना या ठिकाणी ठेवायचा। इकडे जर बघितलं तर आपण हे किचन आहे। किचनमध्ये काही पेट्या, त्यात काही खाण्यापिण्याचं साहित्य दिसतंय। इकडे गॅस आहे, सिलेंडर सुद्धा आहे आणि काही थोडेफार इथं भांडे सुद्धा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। इथंच या मुलींना स्वतःच्या हाताने स्वयंपाक करावा लागायचा, बाबाला सुद्धा खाऊ घालावं लागायचं आणि स्वतः खावं लागायचं। असा सगळा हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा प्रकार होता। हा सगळा प्रकार बाबा जो आहे तो या आश्रमात करायचा आणि याच ठिकाणी मुलींवरती त्याने अत्याचार सुद्धा केलेले आहेत। मात्र एका मुलीने हे धाडस दाखवल्यामुळे या बाबाचा पर्दाफाश झालेला आहे। अत्यंत हीन आणि घृणास्पद प्रकार समोर आलेला आहे। हा प्रकार जेव्हा लक्षात आला त्यावेळेला कन्नड पोलिसांनी तातडीने या बाबावरती गुन्हा दाखल करत अत्यंत शिताफीने बाबाला सुद्धा अटक केलेली आहे आणि या अटक झाल्यानंतर या आश्रमातल्या मुलींना आपापल्या नातेवाईक घरी घेऊन गेलेले आहेत। मात्र हा जो सगळा प्रकार काही समोर आलेला आहे त्यामुळे सगळीकडे संतापाची लाट उसळलेली आहे। अगदी वारकरी आश्रमाच्या नावाखाली अशा पद्धतीने अन्याय अत्याचार होत असल्यामुळे सुद्धा संताप व्यक्त केला जातोय। कॅमेरामन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.